ओम नमः शिवाय. मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपल्या शुभांगी ब्लॉगमध्ये. तर आज श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार आहे. तर श्रावण महिन्याच्या तुम्हाला आणि दुसऱ्या सोमवारच्या श्रावणी सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज मी घरातीलच महादेवांची पूजा करते. मागच्या सोमवारी मी 12 ज्योतिर्लिंग करायला गेली होती, त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला. आणि आज मी घरात पूजा करते आणि अजून काय काय करते सर्व तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हे बघा, गिरिजाने पण मस्तपैकी व्हाईट फ्रॉक घातला आहे. आणि श्रावण महिना म्हटल्यानंतर तर सारखा पाऊस, इतक्यात पाऊस पडतो इतक्यात ऊन पडतं. पण आज आहे ना, आज पाऊस बऱ्यापैकी उघडला आहे आणि छान मस्तपैकी ऊन पडलं आहे बाहेर. तर जरा बरं वाटतं आहे, चिकचिक जरा वाळून जाते ना पाऊस उघडल्यानंतर. तर चला दाखवते मी तुम्हाला काय काय करते. गिरू ओम नमः शिवाय कर बेटा. गिरूचा काही मूड नाही आहे. चला, तिला झोप आली बहुतेक, तर तुम्हाला दाखवते मी काय काय करते ते. तिला झोपी लावते पहिला आणि तुम्हाला दाखवते मी काय काय करते. चला, पूजेला सुरुवात करायच्या आधी हे पुरेचे भांडे ना आता मी स्वच्छ घासून घेतले. हे बघा, इथे मस्त भैया पावडर घेतली आणि हे पुरेचे भांडे माझ्याकडे. आता मी भांडे सर्व पुरेचे मी स्वच्छ घासून घेते. इथे पूजेचे देवाचे भांडे मी स्वच्छ घासले आणि हे बघा सर्व तयारी केली आहे. इथे मी ह्या छोट्या फुलपात्रात पंचामृत घेतलं आहे, हळदी कुंकाचं घेतलं आहे, पाण्याचा तांब्या भरून घेतला आहे. इकडे देवाला नैवेद्यासाठी साखर, दूध, पाणी घेतलं आहे आणि इकडे घेतले 108 बिल्वपत्रे. तर चला आता मी अभिषेकाला सुरुवात करते. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तर सकाळी मिस्टरांनी देवपूजा केली, त्यावेळेस त्यांची पूजा झाली. त्यांनी महादेवाला भरपूर बिल्वपत्र वगैरे वाहिली होती, पूजा केली होती. मी पिंडी ताटामध्ये घेतली आणि त्यांनी केलेले पूजेला वाहिलेले बिल्वपत्रे, फुलं वगैरे बाजूला काढून ठेवले. आणि नंतर साध्या पाण्याने प्रथम पिंडी स्वच्छ धुवून काढली. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैलश मल्लिकार्जुनं उज्जयिन्या महाकाल ओमकार ममलेश्वर प्रह्लादनाथं च डाङ्किने भीमाशङ्कर सेतुवन्दे तु रामेश नागेश दारुकावने वाराणस्यात् विश्वेश त्र्यम्बकं गौतमीतटे हिमालये तु केदारं कृष्णेश्वरे शिवालये एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति स्मरणेन विनश्यति इति द्वाज्योतिर्लिङ्गानि श्रीसाम्ब सदाशिवार्पणमस्तु. शुभं भवतु शुभं भवतु. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आणि नंतर मी महादेवांच्या पिंडीला पंचामृताने स्नान घातले आणि 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र म्हटले. 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र म्हटल्यामुळे 12 ज्योतिर्लिंगांचे तीर्थांची जणू आपण दर्शन केल्याचं आपल्याला स्वतःला समाधान मिळतं. वंदनात् मृत्युर्मोक्षीयमामृता ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधे पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वंदनात् मृत्युर्मोक्षीयमामृता. तर हा महामृत्युंजय मंत्र आहे. हा महामृत्युंजय मंत्र जर आपण कुठे प्रवासाला चाललो तर अवश्य म्हणायचा. जसेच कोणी आजारी असेल आणि डॉक्टरांनी त्याची तब्येतीची जर रिस्क जर सांगितलं असेल की आता देवाच्या हातात आहे, तर त्यावेळेस त्याच्या हाताच्या नाडीवर हा मंत्र अवश्य म्हटल्याने नक्कीच फायदा होतो. हा आहे महामृत्युंजय मंत्र. नंतर परत मी महादेवांच्या पिंडीना स्वच्छ पाण्याने आंघोळ घातली व पिंडी स्वच्छ करून घेतली. आणि मी हे देवाचं पाणी एका भांड्यामध्ये काढते, तुम्हाला दिसत असेल हे बघा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.
शिवाय. ओम नमः शिवाय. आणि महादेवांचा छान अभिषेक झाल्यानंतर मी पिंडी एका डिशमध्ये ठेवली आणि डिश पाटावर ठेवलेली आहे. नंतर मी पहिल्यांदा स्वतःच्या कपाला हळदी कुंकू लावलं. नंतर महादेवांना भस्म लावला, अष्टगंध लावला आणि तांदूळ वगैरे वाहिले आणि छान पूजा वगैरे केली. शिवाय. ओम नमः 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 शिवाय. तसेच महादेवाच्या पिंडीवर पार्वती माता, गणपती बाप्पा, कार्तिकेय, अशोक सुंदरी यांचं पण स्थान असतं. मग मी त्यांना पण हळदी कुंकू अक्षता वाहिल्या आणि नंतर पिंडीला छान छोटासा हार आहे आमच्याकडे सर्व देवांचे, तो हार घातला आणि भक्तिपूर्वक नमस्कार केला. आणि नंतर महादेवांना हे सफेद कोकर्णाचे फूल अर्पण केले. आमच्या घराबाहेरच झाड लावलेलं याचं आम्ही. ओम शिवाय नमः. ओम महेश्वराय नमः. ओम शंभवे नमः. ओम पिनाकेने नमः. ओम शेखराय नमः. आणि नंतर मी महादेवांच्या पिंडीवर ना 108 बिल्वपत्र अर्पण केले. तर माझ्याकडे श्री स्वामी समर्थांचं नित्यसेवेचं पुस्तक आहे ना, त्याच्यामध्ये ह्या 108 नामावली आहे. तर प्रत्येक वेळेस एक नाव पुस्तकामध्ये आहे लिहिलेलं 108 नावं. तर एक नाव घ्यायचं आणि एक बिल्वपत्र व्हायचं. ह्या पद्धतीने हे बघा 108 मी बिल्वपत्र महादेवांना अर्पण केले. वांगिनी नमः. ओम विष्णुवल्लभाय नमः. ओम शिपिविष्टाय नमः. ओम अंबिकानाथाय नमः. ओम नीलकंठाय नमः. तर हे बिल्वपत्र महादेवाला वाहताना याचे पण काही नियम आहे. हे बिल्वपत्र असंच घेऊन असंच महादेवांना वाहिलेलं चालत नाही. तर ते स्वच्छ निवडून घ्यावं लागतं. निवडल्यानंतर ते स्वच्छ पाण्यात धुवून घ्यावे लागतात आणि तुटलेले किंवा 2 पानं असलेले, 4 पानं असलेले बिल्वपाने वेगळे करावे लागतात. कारण महादेवांना एक तर 3 पानाचा, 5 पानांचा, 7 पानांचा असा बेल चालतो. 2, 4 किंवा 6 पानांचा बेल चालत नाही. तर ते स्वच्छ मी निवडून घेतले होते आणि 108पेक्षा जास्त बिल्वपत्र मी निवडून व्यवस्थित स्वच्छ धुवून ठेवले. आणि त्यानंतर मी महादेवांना हे 108 बिल्वपत्र अर्पण केले. आणि दर सोमवारी मला खूप चुकल्यासारखं होतं, कारण मी श्रावण म्हणजे 16 सोमवार केलेले आहे. आणि 16 सोमवार ज्या वर्षीपासून माझे सोडले गेले, म्हणजे आता 4 वर्षापासून नाही करत मी. 2021 साली माझं शेवटचं उद्यापन झालं. मी 7 वर्ष 16 सोमवार केलेले. पण दरवर्षी श्रावण महिना आला काय असं वाटतं पूजेला जायचं आहे. आणि दरवर्षी मला 16 सोमवारच्या व्रताची आठवण येते. तर 16 सोमवारचं व्रत खरंच खूप छान असतं आणि खरंच त्याचं फळ भगवान शंकर नक्कीच देतात. ओम ऋषकाय नमः. ओम ऋषवरूढाय नमः. ओम भस्मोद्दलित विग्रहाय नमः. ओम सामप्रियाय नमः. ओम स्वरमयाय नमः. ओम त्रयीमूर्तये नमः. दर 16 सोमवारचे व्रत आपल्याला करायचे असेल ना, तर त्याची तयारी साधारणतः महिनाभरापासूनच आपल्याला अगोदर करावी लागते. कारण असं नाही की श्रावण महिना आला आणि सोमवारी लगेच उपवास सुरू केला. त्याची खूप सारी तयारी असते. तर ती काय तयारी असते मी थोडक्यात तुम्हाला सांगते. तर ज्याप्रमाणे आपण दिवाळीला सर्व घर स्वच्छ करतो, सर्व घराचा कानाकोपरा आवरतो, त्याच पद्धतीने जर आपल्याला 16 सोमवारचं व्रत करायचं असेल तर सर्व घर आपल्याला स्वच्छ करावे लागतात. म्हणजे सर्व घरातील सर्व भांडी घासणं, सर्व आपले अथरायचे, पांघरण्याचे, गोधड्या वगैरे, ब्लँकेट सगळं असणं, ते स्वच्छ धुवून काढणं, स्वच्छ घर आवरणं, ही सर्व तयारी आपल्याला 16 सोमवार धरायच्या अगोदर करावी लागते. तसंच पूजेचा बाजार वगैरे करून आणून ठेवावा लागतो.
आणि 16 सोमवार म्हणजे सोमवारच्या दिवशी आपल्याला दर सोमवारी आपल्याला एकच साडी घालायची असते आणि तीच साडी पुढच्या सोमवारी पण घालायची असते. असं काही बायका काय करायच्या, म्हणजे मी सोमवार धरले तेव्हा प्रत्येक सोमवारी वेगळी साडी घालायच्या. पण ज्या जुन्या बायका होत्या ना त्यांनी सांगितलं की असं नाही करायचं. आपल्या प्रत्येक सोमवारची साडी आपली ही वेगळीच असली पाहिजे. प्रत्येक सोमवारी आपण तीच म्हणजे घातली गेली पाहिजे. म्हणजे पूजेच्या अगोदर एक आणि पूजा करायला एक सफेद साडी, अशा 2 साड्या ह्या आपण बाजूलाच ठेवायच्या असतात. आणि अजून बरीच काही तयारी आहे 16 सोमवारची करायची, तरी ती एवढी एका व्हिडिओत तरी सांगणं शक्य नाही. आणि पूजेचं सामान पण खूप सारं आणावं लागतं. तर त्याच्यामध्ये मुख्यत्वे खारीक, म्हणजे आपल्याला प्रत्येक सोमवारी 3 खारीक लागतात. अशा 17 सोमवारी म्हणजे 17 ते 51 खारीक, 51 सुपाऱ्या, 51 बदाम असे आपल्याला पूजेसाठी आणावे लागतात. आणि थोडेसे जास्त म्हणजे जवळजवळ 60 खारीक, 60 बदाम, 60 सुपाऱ्या आणायच्या. त्याच्यानंतर मोठी जी खडीसाखर असते, दगडी खडीसाखर, ती दगडी खडीसाखर आपल्याला साधारणतः अर्धा किलो आणून ठेवावी लागते. उदबत्त्याचा पुडा आणि कापूरवडी असते ना, कापूरवडीचा पुडा, कापूस, शुद्ध गाईचे तूप. त्यानंतर प्रत्येक सोमवारी वेगळी मूठ असते. पहिल्या सोमवारी तांदळाची असते, दुसऱ्या सोमवारी गव्हाची असते, तिसऱ्या सोमवारी तीळ किंवा जवस. आणि अशा प्रकारच्या ज्या मुठी असतात त्या पण आपल्याला पावशर आणून आपल्या सामानामध्ये ठेवावे लागतात. आणि हे सामान सगळं भरून आपण व्यवस्थित एका घराच्या बाजूला एका कोपऱ्यात ठेवायचं, जेणेकरून त्याचा कुणाला हात लागणार नाही किंवा कुठलं शिवपालव होणार नाही. एका कपाटामध्ये व्यवस्थित त्या पिशवीत आपलं सगळं सामान ठेवायचं असतं. आणि सोमवारच्या दिवशी मग काय करायचं, पूजेला जाताना आपण सगळं सामान व्यवस्थित भरून पूजेला जायचं. पूजेच्या दिवशी मग सकाळीच किंवा आदल्या दिवशी रविवारी संध्याकाळी आपण पूजा भरून ठेवली तरी चालते. मग त्याच्यामध्ये 3 खारीक, 3 खोबरं, आणि खोबऱ्याच्या वाट्या घ्यायच्या, गुळ घ्यायचा, पूजेच्या साहित्यामध्येच ठेवायचा तो, म्हणजे कसं इकडचं तिकडे हात लागत नाही. आणि मग रविवारच्या दिवशी आपल्या पूजेचं सर्व सामान भरायचं. त्याच्यामध्ये 3 खारीक, 3 सुपाऱ्या, 3 बदाम. त्याच्यानंतर नाणी लागतात पूजेसाठी. आपल्याला पूजा जी मांडतो आपण ती नागिलीच्या पानावर मांडत असतो. 2 नागिलीचे पानं घेऊन त्याच्यावर पूजा मांडतो. तर त्याच्यावर पहिल्यांदा नाणं ठेवावं लागतं. तर 3 नाणे सोबत ठेवायचे, कारण 3 वेळेस 3 पूजा मांडताना एक नाणं लागतं. त्यानंतर अगरबत्त्या, कापूर, हळदी कुंकाची कोयरी किंवा असा मोठा डबा घ्यायचा मसाल्याच्या डब्यासारखा. त्याच्यामध्ये हळदी कुंकू, अष्टगंध. आणि सोमवारच्या दिवशी एक काळजी घ्यावी लागते आपल्याला 16 सोमवार धरलेल्या महिलांना, की कापसाला हात लावायचा नसतो. त्यामुळे ज्या फुलवाती आपल्याला केलेल्या असत्या आपल्याला कराव्या लागतात, शुद्ध तुपात करायच्या असतात, त्या आपल्याला रविवारीच करून ठेवाव्या लागतात. त्या फुलवाती ठेवायच्या, 8 ते 10 फुलवाती बरोबर ठेवायच्या. आणि हे सर्व सामान व्यवस्थित पिशवीमध्ये घेऊन जायचं. गुळ खोबऱ्याचे तुकडे घेऊन जायचे सोबत, कारण आपण ज्यावेळेस पूजा करतो ना, प्रथम आपण गणपती बाप्पांची पूजा करतो. आणि गणपती बाप्पांची पूजा केल्यानंतर त्यांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा लागतो. त्यामुळे हे सर्व सामान आपण रविवारी संध्याकाळीच व्यवस्थित भरून ठेवायचं. पहिला तांदूळ महादेवा विष्णूसारखा पिता देवा, दुसरा तांदूळ महादेवा कांदेनुसारखी माता दे, तिसरा तांदूळ महादेवा मदनासारखा भरदार, चौथा तांदूळ महादेवा सावित्रीसारखा सौभाग्य दे, 5वा तांदूळ महादेवा 5 पांडवांसारखा बंधू द्या, 6वा तांदूळ महादेवा तुझ्या चरणी थाव दे, 7वा तांदूळ महादेवा सप्तऋषींसारखा पुत्र द्या, 8वा तांदूळ महादेवा 8 रुद्राक्ष जपावा, 9वा तांदूळ महादेवा 9 खंड काशीला जावा, 10वा तांदूळ महादेवा 10 दिशांचं राज्य, 11वा तांदूळ महादेवा कोणी वाहील सोन्याचं पान, मी वाहील बेलाचं पान, माझी पूजा माणिक मोत्या समान, शिवा शिवा महादेवा. ओम नमः शिवाय. शंकरार परमस्तशकम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा.
सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची कंठी झळके माळ कंठी शोभे माळ मुक्ता फळाची रे देव रे मंगलमूर्ती व श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामनापूर्ती रे देव रे रत्न कचित फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुमेश्वरा हिरे जडित मुकुट शोभत ऋणजनती पुरे चरणी घागरिया जय देव रे मंगलमूर्ती व श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामनापूर्ती रे देव रे लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयन दास रामाचा वाटपावे सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्ष शिरवर वंदना जय देव रे मंगलमूर्ती व श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामनापूर्ती जय देव रे लवथवथी विक्राळ ब्रह्मांडी माळा विषय कंठ काळा त्रिनेत्री लावण्य सुंदर मस्तकी वाळा तेथून आगळा निर्मळ वाहे जुळजुळ जय देव रे शिवशंकरा हो स्वामी शंकर आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा जय देव रे कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा युवतीचे उधळण श्रुतिकंठ निळा ऐसा शंकर शोभे उमा वेल्लळा जय देव रे शिवशंकरा हो स्वामी शंकर आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा जय देव रे देवी दैत्य सागर मंथन पै केले त्या माझी अवचित हळाळ उठले तेथवा सुरपने प्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव रे शिवशंकरा हो स्वामी शंकरा आरती अशा प्रकारे मी अतिशय साध्या पद्धतीने माझी पूजा अभिषेक आरती वगैरे केली आणि 16 सोमवारच्या व्रताची तुम्हाला थोडीफार माहिती सांगितली. तशी तर ही माहिती खूप सारी आहे, परंतु एका व्हिडिओमध्ये ती सांगणं शक्य नाही. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट करून मला सांगा. मी अजून पुढची सर्व माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. जय देव व्याघ्रांबर फणीवर सुंदर मदनारी पंचांगन मनमोहन मृजन सुकार शतकोटीचे बीज वाचे उच्चारी कोटिळक रामदास अंतरी जय देव रे शिवशंकरा हो स्वामी शंकरा. छान पूजा वगैरे झाल्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवून झाला आणि 108 बेल वाहता बेल इकडे तिकडे झाला होता. तो मी व्यवस्थित बेल सेट करून ठेवला आणि नंतर त्याच्यावर छान अभिषेक पात्र पण ठेवलं आणि खूप छान माझी पूजा दिसत होती. हे बघा. ओम नमः शिवाय 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 ओम नमः शिवाय. तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया उद्या परत नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय.